शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार फुटले असले तरी त्यांचा अजून कोणत्याच पक्षात प्रवेश झाला नाहीये. ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार हे निश्चित आहे. अशामध्येच आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्यामुळे दोन्ही शिवसेनेचे बॅनर वॉर रंगलेले आहेत. यात कांजूर मार्गमध्ये मात्र समोरासमोर लावण्यात आलेल्या बॅनरमुळे कार्यकर्ते मात्र संभ्रमात असल्याचं दिसतंय. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं संजय दिना पाटील यांच्या स्वागताचे बॅनर लागलेले आहेत. तर या बॅनरच्या समोर शिवसेना ठाकरे पक्षाचा वर्धापन दिनाच्या शुभेच्छांचा बॅनर लागलाय. यावर देखील संजय दिना पाटलांचे फोटो लागले. त्यामुळे शिवसैनिक मात्र संजय पाटील नेमके कुठे आहेत याबाबत संभ्रमात असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. वर्धापन दिनी आता दोन्ही शिवसेनेची ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आता काहीसा संभ्रम असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. शिवसेना ठाकरे पक्षाचे 6 खासदार फुटले असले तरी त्यांचा अजून कोणत्याच पक्षात प्रवेश झाला नाहीये. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. अमोल पेडणेकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अमोल, आपण पाहतो या बॅनरबाजीमुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील एक प्रकारचा संभ्रम पसरलेला आहे. काय सध्याची माहिती आहे? नक्कीच जर आपण पाहिलं ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी अद्यापही त्यांची कुठलीही भूमिका आहे ती अधिकृतपणे स्पष्ट केलेली नाहीये. परंतु असं असलं तरी देखील त्यांचे शिवसेनेमधील स्वागताचे बॅनर्स आहेत ते कांजूर वगैरे परिसरामध्ये लागत आहेत. सुवर्ण कारंजे आहेत ज्या माजी नगरसेविक आहेत त्यांनी हे बॅनर्स लावलेले आहेत. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बॅनर्सवर देखील संजय पाटील आहेत त्यांचे फोटो झळकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. काल जेव्हा आंदोलन झालेलं होतं उबाठाने त्यांच्या घराशेजारी जेव्हा आंदोलन केलेलं त्यावेळी उबाठाने त्यांना अजूनही वेळ आहे पक्षामध्ये पुन्हा मागे यायची अशा प्रकारची भाष्य केलेली होती आमदार सुनील राऊतांनी. त्यामुळे आत्ता पुढे नेमकं काय होत आहे, संजय पाटील नेमकी कुठची भूमिका घेत आहेत हे पाहणं गरजेचं आहे. अशी माहिती मिळते की थोड्याच वेळात संजय पाटील यांच्या निवासस्थानी शिवसेनेचे काही कार्यकर्ते आहेत ते त्यांच्या परिवाराची भेट घेण्यासाठी येत आहेत. एकंदरीतच आज ज्या पद्धतीने मेळावा आहे वर्धापन दिनाचा त्या निमित्ताने संजय दिना पाटील हे कुठल्या मेळाव्यामध्ये दिसतील याची चर्चा देखील आहे. आणि या मेळाव्याच्या निमित्तानेच त्यांना आमंत्रण धाडण्यासाठी शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते त्यांच्या निवासस्थानी दाखल होत आहेत का असा प्रश्न देखील आता उपस्थित होतोय. काही वेळातच ही सर्व चित्र आहेत ती स्पष्ट होऊ शकतील. निश्चितच. धन्यवाद अमोल या सविस्तर माहितीसाठी.